ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केले आणि म्हणून हे सरकार जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार म्हणून आम्ही काम करतो। त्यामुळे विचारधारा जी आमची आहे ती बाळासाहेबांच्या विचाराची आणि आता त्यांची विचारधारा जी आहे ती आता जे सावरकरांची बदनामी करतात, सावरकरांची बदनामी त्यांना चालते, औरंगजेबाची बाजू घेतात, याकूब मेमन ज्यांनी बॉम्बस्फोट केले त्याच्या कबरीचं उदात्तीकरण करतात, त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात, त्यांच्या रॅलीमध्ये 93चा बॉम्बलासवाला आरोपी इक्बाल मुसा प्रचार करतो, त्यांच्या सोबत फारुख अब्दुल्ला बसतात, त्यांच्यासोबत काँग्रेसचे पाकिस्तानची बोली बोलतात ते बसतात। त्यामुळे विचारधारा आमची जी आहे आमची देशभक्तीची विचारधारा आहे, राष्ट्रनिष्ठेची विचारधारा आणि बाळासाहेबांची विचारधारा। त्यामुळे शिवसेना आणि भाजपा आमची विचारधारा एक आहे। सर, डोंबिवलीत माजी मुख्यमंत्री जाहीर सभा त्यांची डोंबिवलीचा माजी मुख्यमंत्री ज्यांची जाहीर सभा आहे उद्धवजींची, आता दिवस कमी राहिल्यामुळे सगळी जाहीर सभा तर होणार नाही, 18 तारखेनंतर तर करू शकत नाही। सगळे लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे। उद्या पीएमची आणि पीएम साहेब आहेत, राज ठाकरे साहेब आहेत आणि तुम्ही पण आहात, एकत्र शिवाजी पार्कला मिळावा, कशी तयारी तर चालू आहे। मोदी साहेब येणार म्हणजे तयारी करावी लागत नाही, हे पब्लिक जनता त्यांच्यासाठी आतुरलेली असते, त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांना बघायला। काल पण बघितलं ना आपण रोड शोमध्ये एक किती मोठं लोकांमध्ये त्यांच्या प्रति आकर्षण आहे, प्रेम आहे आणि ते देशातले नाही तर जगातले सगळ्यात लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे उद्या देखील मुंबईमध्ये लाखो लोक येतील त्यांची सभा ऐकायला, त्यांना बघायला। सर शिंदे सर, ये बताइए कि आपके बेटे यहाँ चुनाव लड़ रहे हैं, जितना महाराष्ट्र के ऊपर आपका ध्यान है, तो कल्याण लोकसभा क्षेत्र पर कितना आपका ध्यान है? इसका मेरे बेटे का ही ध्यान है ना, इसलिए तो कल्याण का लोकसभा का इधर डेवलपमेंट हुआ है। तो अभी जो चुनाव श्रीकांत शिंदे लड़ रहे हैं कल्याण से, अभी उन्होंने खुद की पहचान बनाई है, यहाँ पर बहुत ही डेवलपमेंट हुआ है, रोड हुआ है, रेलवे हुआ है, मेट्रो हुआ है, फ्लाईओवर हुए हैं, कई ऐसे काम हैं जो बहुत सालों से प्रलंबित थे। पिछले 10 साल में उन्होंने बहुत काम किया। आज गली गली में, गांव गांव में, शहर शहर में उन्होंने काम किया और इंफ्रास्ट्रक्चर का काम बहुत बड़े पैमाने पर आज यहाँ हो रहा है। और निश्चित रूप से जो ट्रैफिक हो या रेलवे का काम हो या कई जो विकास के काम हो, उसमें ये कल्याण लोकसभा आगे है और इसलिए कल्याण लोकसभा से डॉक्टर श्रीकांत शिंदे ये पिछला भी रिकॉर्ड करेंगे, भारी मतों से विजय होंगे। एक सवाल ऐसे है कि चुनाव आयोग ने आपको चुनाव चिन्ह दिया, पार्टी दी, लेकिन अब सही वक्त है, यही वक्त है कि असली शिवसेना किसकी है, नकली शिवसेना किसकी है, तो ये कितना अहम लगता है ये चुनाव, ये आज की दी असली और नकली के बारे में आदरणीय प्रधानमंत्री जी ने भी कहा है, मैं भी कहता हूँ, जिनके साथ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी के विचार है और जो आइडियोलॉजी है, विचारधारा, वो हमारे साथ है, दृश्यमान हमारे साथ है, विधायक हमारे साथ है, सांसद हमारे साथ है, लाखों लोग हमारे साथ है और जनता हमारे साथ है। इसलिए मुझे और कुछ बताने की जरूरत नहीं है।